शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली काल दर्यापूर नगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। शहरातील विविध विकास कामे, प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे काही नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मात्र या बैठकीत राजकीय घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। शिवसेना शिंदे गटाचे नगरपालिकेतील गटनेते प्रदीप मलिये तसंच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं शहराच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीपूर्वी सर्व नगरसेवकांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं होतं, तरीही भाजपच्या एकही नगरसेवकांना उपस्थिती लावली नाही। त्यामुळे ही केवळ योगायोगानं झालेली गैरहजेरी नसून त्यामागे राजकीय संदेश असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीपासून भाजपाने जाणीवपूर्वक अंतर राखलं की काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे शिंदे गटाचेच गटनेते प्रदीप मलिये यांनी सुद्धा बैठकीपासून दूर राहणं अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलंय। त्यामुळे शिंदे गटात सर्व काही सुरळीत आहे का की अंतर्गत नाराजीचा हा संकेत आहे, यावर सुद्धा आता चर्चा सुरू आहे। बैठकीत शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रलंबित विकास कामे आणि प्रशासनातील अडचणींवर नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केल्याचं समजतंय। बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान भाजप नगरसेवकांच्या सामूहिक गैरहजेरीमुळे आगामी नगरपालिका राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। बच्चू कडूंच्या बैठकीकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणून सुद्धा पाहिलं जात असल्यानं या गैरहजेरीचे पडसाद येत्या काही दिवसात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसतायत। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।